आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना भेटल्याचा दावा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला। केसरकरांच्या या दाव्याचा ठाकरे गटाने इन्कार केलाय। शिवाय निवडणुकीच्या तोंडावरती अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप सुद्धा केलाय। भेट कुठल्या कारणासाठी असेल? व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही। मग आणि ते व्यक्तिगत कारण असेल तर ते काय असेल? लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात ठाकरे गट असा सामना होणार हे जवळपास स्पष्ट असताना शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मोठा खळबळजनक दावा केलाय। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचा दावा दीपक केसरकरांनी केलाय। दीपक केसरकरांनी हा दावा करताना स्वतःच माध्यमांचा हवाला दिला। पॅचअप करण्यासाठी भेट झाली काय होतं? नाही बघा, भेट झाली हे छापून आलेलं आहे आणि आपण सगळ्या प्रिंट मीडियाने ते दाखवलेलं आहे। मी काय उद्या कोणी तुम्हाला मला विचारलं की पुरावे काय, तर तुम्हीच जी बातमी दिलेली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की अशी जर भेट झाली असेल तर कोणाच्याही मनामध्ये शंका येणं स्वाभाविक। संजय राऊतांनी दीपक केसरकर यांच्या दाव्याचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतलाय। वो बौखला गए वो बौखला गए हैं, वो उनके गुलाम बन गए हैं बीजेपी और मोदी जी के और आरएसएस के। इस प्रकार की बातें प्रसारित करते हैं। अगर वो प्राइम मिनिस्टर को मिले तो पीएमओ के तरफ से एक खुलासा ले लो, हाँ इस तारीख को मिले है करके। और क्यों मिलना है? हम नहीं मिलेंगे किसी को, क्या जरूरत है? निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याकरता अनेक अफवा पसरवल्या जात आहेत किंवा काही चर्चा मुद्दामून घडून आणल्या जात आहेत। दीपक केसरकर यांनी केलेला हा दावा त्याच मोहिमेचा भाग असू शकतो। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकारणात घडलेल्या वेगवान घडामोडी पाहता एखादी अफवा खरीही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।